आज आपण कढी कशी करायची ते शिकणार आहोत. जशी हॉटेलमध्ये असते, रेस्टॉरंटमध्ये जशी असते, वर फेस फेस असतो आणि चव अप्रतिम लागते. तर सेम टू सेम तशीच कढी आपण आज घरी बनवणार आहोत. ते पण घरच्या इन्ग्रेडियंट्सपासून. काहीही लागणार नाही, 3-4 साहित्य लागतात फक्त. तर चला सुरुवात करूयात मस्त कढीची रेसिपी. नक्कीच ट्राय करून पहा. केल्याच्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका. तर बघा, दही घेतलेलं आहे, एवढं वाटी भरून घ्यायचे. त्यानंतर कढीपत्ता भरपूर घ्यायचे, लसणाच्या पाकळ्या 10 ते 15 घ्यायच्यात आणि कांदा घ्यायचा आहे. तर दही मी घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकत आहे 3 टेबलस्पून. तुम्हाला जर जास्त कढी करायची असेल तर जास्त दही घ्या आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमचं बेसन पीठ वाढवून घेऊ शकता. तर बघा, अशा साहाय्याने हे सर्वांकडेच अवेलेबल असतं. याच्या साहाय्याने पूर्ण आपल्याला फेटून घ्यायचं आहे. कमीत कमी आपल्याला 3 मिनिट तरी फेटून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिट फेटून घ्या, म्हणजे जे गाठी असतील ते पूर्ण निघतील आणि एक व्यवस्थित पेस्ट तयार होईल क्रीमसारखं. त्यानंतर पाणी टाकायचे. परत पाणी टाकून जेवढं आपण दही टाकले, आपल्याला जेवढी कढी करायची त्याप्रमाणे पाणी टाकून व्यवस्थित आणखी फास्ट फिरवून घ्यायचं आहे, ज्यामुळं ते पूर्ण ग्रेव्हीसारखं होऊन जाईल. तर मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. मस्त फेटून झालेला आहे. स्किप न करता दाखवत आहे, तर तुम्ही पण स्किप न करता पहा. चला लगेच आपण फोडणी देऊयात. तर छान कढई गरम करून घेतलेली आहे. बऱ्यापैकी तेल टाकून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही कमी किंवा जास्त तेल तुमच्यानुसार टाकून घेऊ शकता. मी 3 ते 4 टेबलस्पून ऑइल टाकून घेतलेलं आहे. जेव्हा आपण फोडणी छान देतो, म्हणजे तडका व्यवस्थित लागतो ना, तेव्हा चव पण खूप मस्त लागते. सुरुवातीला आपण मोहरी टाकलेली आहोत. छान व्यवस्थित तेलामध्ये कडकडू द्या मोहरी. त्यानंतर आपल्याला थोडे जिरे टाकायचे आहेत. जेवढं पण तुम्ही भाजीला टाकता त्याच्यापेक्षा थोडं जास्तीत जास्त प्रमाणात टाका. त्यानंतर जे मी तुम्हाला लसणाच्या 10 ते 15 पाकळ्या दाखवलेल्या होत्या, ते खलबत्त्यामध्ये ओबड-धोबड कुटून घेतलेलं आहे. ते पण आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे. त्यानंतर भरभरून कढीपत्ता टाकायचा आहे आणि हे पूर्ण ब्राऊन कलर होजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. नक्कीच ट्राय करून पहा आणि केल्याच्या नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका. त्यानंतर जी सुकलेली मिरची असते ना लाल, ती मिरची आपल्याला अशी मधातून कट करून टाकायची आहे. तर 4-5 मिरच्या मी टाकणार आहे. तिखट तुमच्या चवीनुसार, तिखट तुम्हाला जेवढं लागते त्यानुसार तुम्ही कमी किंवा जास्त मिरची टाकून घेऊ शकता. जर ही मिरची टाकली तर एकदम छान चव येते. तिखट टाकण्यापेक्षा तुम्ही ही मिरची टाका. हिरवी मिरची किंवा मिरचू टाकण्यापेक्षा ही मिरची टाकलात तर खूप छान. त्यानंतर सगळे मसाले टाकून घ्यायचे. काहीच जास्त मसाले टाकून घ्यायचे नाही. फक्त आपल्याला मीठ टाकून घ्यायचे, हळद टाकून घ्यायचे आणि त्यानंतर खलबत्त्यामध्ये जिरे एकदम पेस्ट करायचे, जसं मी केलेलं आहे तसं, आणि हे टाकून द्यायचं आहे. बस एवढंच. आणि तुमची एवढी मस्त अप्रतिम तयार होईल ना, एकदम मस्त कढी तयार होईल. केल्याच्या नंतर तुम्हाला समजेल. नक्कीच ट्राय करा. तर चला मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. आणि सगळं मिक्स झाल्याच्या नंतर थोडाफार ब्राऊन कलर आल्याच्या नंतर मस्त स्मेल येत आहे. तर यामध्ये आता जे आपण व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि आता मी एक इम्पॉर्टंट टिप्स सांगत आहे तुम्हाला.
आता यानंतर ना कंटिन्यू एक उकळी येजेपर्यंत कमी आचेवर गॅस करायचा आहे. व्यवस्थित ऐकून घ्या. एक उकळी येजेपर्यंत आपण जेव्हा फोडणीमध्ये टाकलोत त्याच्यानंतर कमी आचेवर गॅस करायचा आहे आणि एक उकळी येजेपर्यंत कंटिन्यू आपल्याला असं हलवायचे जसं मी करत आहे अशा पद्धतीनं. ही एक मेन प्रोसिजर आहे. आणि पाणी तुम्हाला आता जेवढं वाढवायचे ते तुम्ही वाढवू शकता. त्यानुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घ्या आणि कंटिन्यू एक उकळी येजेपर्यंत आपल्याला असं परतून फिरवून घ्यायचं आहे. कंटिन्यू फिरवलात तर व्यवस्थित फेस येईल वरती आणि जसं बाहेरची तुम्हाला दिसते पण लागते पण सेम टू सेम तशीच कढी होईल आणि चव पण एकदम मस्त लागेल. बघू शकता जसं की मी न थांबता कंटिन्यू करत आहे तशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे. कुठपर्यंत आपल्याला फिरवायचे तर एक उकळी येजेपर्यंत, फक्त एक उकळी येजेपर्यंत आपल्याला फिरवायचं आहे. बघू शकता तुम्ही उकळी यायला तयार झालेला आहे. बघा हळूहळू उकळी येत आहे. आणखी आलेली नाही. फक्त एक उकळी आल्याच्या नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर बघा उकळी आलेली आहे. तर आता आपण गॅस बंद करूयात. तर मस्त खा, मस्त राहा, एन्जॉय करा आणि माझे नवीन रेसिपीज पाहत राहा. बघू शकता वरती मस्त फेस आलेला आहे. जवळून दाखवते तुम्हाला. आणि अगदी बाहेर रेस्टॉरंटमध्ये जशी भेटती तुम्हाला कढी सेम तशी कढी झालेली आहे. स्मेल पण एकदम मस्त येतोय. नक्कीच ट्राय करून पहा. सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत थँक्यू.